खाली घे वायर घे वायर खाली घे काय वाट वाटते आणि काय व्हायचे कसं दोन्हीपैकी का सोडलं ह्याचं उत्तर मला द्यायचं आणि लगेच चिकणी हालायचं का सोडलं आता पावसाळ्यात दिवस. तर मित्रांनो, बिंग ह्युमन पंढरपूर अनाथ आश्रम आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आज दिनांक 8/4/2026 तर आज कोळपे नाना यांनी आश्रम सोडून त्यांच्या घरी जायचा निर्णय हा स्वतः घेतलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाचं मान देत जे काय डॉक्युमेंटली प्रोसेस आहे, कागदोपत्री प्रोसेस आहे ती करून घेऊया. त्यांच्या गावाकडचे त्यांना कोणतरी घ्यायला येत आहेत आणि ते आता त्यांच्यासोबत जाणार आहेत. त्यांनी मला काल सांगितलं होतं की मला सकाळी गाडी घ्यायला येणार आहे गावाकडनं आणि मी जाणार आहे. ठीक आहे म्हणलं, मग सकाळी मी लवकरच आलो, डॉक्युमेंट वगैरे घेऊन आलो आणि जे काही योग्य ते अर्ज आहे ते त्याच्यावरती त्यांचे साईन सिग्नेचर लागेल. कारण येताना सुद्धा आपण प्रोसेस करूनच त्यांना आश्रममध्ये घेतलं होतं आणि जाताना सुद्धा ते आलेले स्वतःच्या मर्जीने आणि जात आहेत स्वतःच्या मर्जीने. तर मी काय लांब बोलत नाही, त्या ठिकाणी माझ्या मागात बसलेत, आलेत स्वतःच्या मर्जीने आणि जात ही आहेत स्वतःच्या मर्जीने. आपण ये पण म्हणलं नाही आणि जावा पण म्हणलं नाही. त्यांनी जो अर्ज या ठिकाणी मांडलेला आहे त्या अर्जाच्या आधारे त्यांना आपण सोडत आहोत. त्यांच्या गावकरी मंडळी, मित्रमंडळी त्यांना घेण्यासाठी पंढरपूरला आलेले आहेत आणि काही वेळातच ते या ठिकाणी येतील. तर कोण घेण्यासाठी येणार आहे इथून पुढं आजच्या तारखेपासून या आश्रममधनं बाहेर पडल्यापासून ही जबाबदारी कोणाची काय ते स्वतः सांगतील. याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार नाही. तर चला, वेळ न घालवता आपण डायरेक्ट त्यांच्यावर जाऊया. सर्व लहान थोर भाऊ बहिणीला कोळपे नानाचा मानाचा रामकृष्ण हरी. भावा बहिणीनो, मी गावाकडे चाललेलो आहे कारण मी भाऊला कालच सांगितलं होतं की भाऊ मी गावाकडे जाणार आहे. त्याच्यामुळं सकाळीच भाऊ आलेले आहेत. त्याच्यामुळं कागदाची काय जे नेम आहेत सर्वांसाठी ती नेम त्यांनी ती फाईल आहे ती फाईलीचं सर्व घेणं पुसणं केलं आहे आणि मी थोड्या टायमाने एक अर्ध्या पाऊण तासामध्ये जाणार आहे. की याच्यात रोग नाही, रोस नाही, काही नाही. कारण की ही जी जागा आहे रागा लोभाची, ही प्रेमाची जागा आहे. पण इथं काही नेम आहेत आश्रमचे बी, ते आता सांगितलेली बी आहे काल भाऊनी की आश्रममध्ये फक्त हा वेड्याचा आश्रम म्हणजे नाही, त्याच्यावरती अनाथाचा आश्रम आहे, वेड्याचा आश्रम आहे, तुम्हाला पहिलं बी माहित नव्हतं. हे का तुम्हाला आता माहित नाही? आता माहित झालं, आता माहित झालं. अहो, तुम्हाला आपण मनोरुग्ण सांभाळतो पहिल्यापासून माहित आहे ना तुम्हाला. हे आताच नवीन विषय नाही. जेव्हापासून मी सामाजिक कार्य करतो तसं लोकांना माहित आहे की मी वेडीत माणसं सांभाळतो. आता तुम्ही त्यावेळेस माझ्या हिशोबानं 26/9/2025 रोजी तुम्ही स्वतःच्या मर्जीनं आला, बरोबर आहे? 26/9/2025 आणि 8/4/2026 आता तुम्ही स्वतःच्या मर्जीने चाललेलं आहे. मर्जीने चाललोय. नाही, याच्यात काही कोणाचा दोष नाही, काही नाही. तर स्वतःच्या मर्जीने आलेत, स्वतःच्या मर्जीने चाललेत. आश्रम मधलं किंवा काय अडचण असेल आता तोंडावर सांगा. नाही, काही नाही, काही अडचण परत नाही भाऊ. मागं जाऊन बोलण्यात अर्थ नसतो. नाही, रोस नाही. कारण आजपर्यंत म्हणजे मेजरचा विषय असेल, डॉक्टरचा विषय असेल किंवा ते बिपिनचा विषय असेल, त्यांनी इथून गेल्यानंतर तिकडे जाऊन आनंदात आलेलो आहे, आनंदात चाललेलो आहे. माझं एक दोन्ही टायमाला मस्त मला आरती करायचं, मी हरिपाठ करायचो, मला आनंद आहे. आणि हे येड्या बागड्यात मी काय 5-6 महिने जे काढे आनंदाने काढे, घोडे गोरामीने काढे आणि जाताना मी सर्वांना मी सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी केला की जे काही येडे वाकड्या माझ्या आवाजात तुमचं थोडंफार मनोरंजन करीत होतो. पण आता मी गावाचा निर्णय जायचा ठरलेला आहे. याच्यात तुम्ही राग हा तुमचा निर्णय स्वतः घेतलाय, याच्याशी नाही. आज हा निर्णय स्वतः घेतलाय का तुमच्यावर आम्ही जबरदस्ती निर्णय दिला? नाही, तुमचा काहीच विषय नाही. तुम्ही उलट विचारलं मला का नाना काय विषय असा काय आहे का बाबा, म्हणलं काहीच विषय नाही.
जे काय ते भावासारखे आहेत, आपण दोघं भावासारखे ते त्यांना माझा कधी स्वतःच्या- आणि त्यांनी मला दुखवलं नाही, मी त्यांना कधी दुखवलं नाही. स्वतःच्या मर्जीने कारण चालले. दुखायची जागा नाही. तर त्यांचं ऍडमिशन ज्यांनी केलं होतं त्यांचं एकदा नाव या ठिकाणी रिपीट करतो. कृष्णा शेषराव शिंदे ह्या व्यक्तीनं त्यांचं ऍडमिशन या ठिकाणी केलं होतं. त्या ठिकाणी या ठिकाणी साक्षीदार होते दिनेश श्रीमंत पोकरकर मामाचा मुलगा. हे साक्षीदार होते. दुसरं साक्षीदार होतं नारायण कान्होजी मुंजाळ. नारायण कान्होजी मुंजाळ हे दुसरे साक्षीदार होते. तर यांनी ऍडमिशन करून दिलं. आता घ्यायला कोण येतात त्यांचं सुद्धा आपण जाब या ठिकाणी घेणार आहे. आश्रम सोडल्यानंतर जबाबदारी कोणाची जबाबदारी काय सर्व माझ्या आणि जबाबदारी. ज्यांनी ऍडमिशन करून दिलं होतं काही नाही. त्यांचा फोटो जो या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. या लोकांनी यांचं ऍडमिशन करून दिलं होतं की त्या डेटचा फोटो या ठिकाणी दाखवतोय. तर मी यांना ओळखत नाही पण त्यांच्या गावचे लोक यांना ओळखतील. हे लोक यांचं ऍडमिशन करून देण्यासाठी सर्व भजन मंडळी या ठिकाणी आले होते आणि ह्याच लोकांनी यांचं ऍडमिशन करून दिलं होतं. आता जात आहेत त्यांचे मित्रमंडळी. मंडळीतले लोक आहेत, हा. नातेवाईक बी आहे आणि 2 मित्र बी आहे त्याच्यामध्ये. एक मामाचा मुलगा आहे. ते चौघजण तुम्हाला सोडायला आले हो. होते. त्या चौघांचा फोटो तुम्हाला लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. तर ज्यांचं काय ते इथं सामान असेल तर तिथे घेऊन जायचं म्हणतात. काय काय त्यांचं सामान आहे या ठिकाणी काय काय नेणार आहे तुम्ही? काय गादी पलंग आहे आणि फॅन आहे गादी पलंग फॅन आणि कपडे बॅग. गादी पलंग फॅन कपडे आणि पाण्याचा जार पण आहे माझ्या हिशोब तुमचं. हां, गादी पलंग फॅन पाण्याचा जार एवढं साहित्य त्यांचं या ठिकाणी ते घेऊन आले होते आणि ते तेवढं साहित्य ते घेऊन जायचं. आणि आनंदाने चाललेलं. याच्यानंतर मी कोणी मायबापांनो भावा बहिणींनो सर्वांना एक हात जोडून विनंती आहे नम्रतेची, ना कमेंट करू नका आणि भाऊला टेन्शन देऊ नका. भाऊ पाठीमागं काय काम चालू आहे काय नाही हे तुम्हाला माहिती. त्यांची तब्येत खराब झालेली, माझी बी हाताने तब्येत खराब झाली हे सर्वांना माहिती. उगं काय होतं चांगल्या कार्यक्रमामध्ये काहीतरी आपण वाईट कमेंट करायची तो विषय भरकटत चालतो. सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला. त्यासाठी मी व्हिडिओ भाऊला स्वतः म्हणलं व्हिडिओ काढला जाता किती, कारण याच्यानंतर कमेंट करून भाऊला तकलीफ देऊ नका, मला तकलीफ देऊ नका. सर्वांना कोळपे नानाचा मानाचा रामकृष्ण हरी महान. ठीक आहे. तर त्यांचं जे काय सामान आहे त्यांचं माणसं येपर्यंत बाहेर आणून ठेवूया. ते आलं तर ते त्यांच्यासोबत नक्कीच जातील. व्हिडिओ कंटिन्यू वाचा. तर मित्रांनो, हा आपला आश्रम सोडण्याचा अर्ज त्यांनी या ठिकाणी भरून दिलेला आहे. प्रति बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत गादेगाव अनाथ आश्रम. अर्जदार भाऊसाहेब लक्ष्मण कोळपे. मला माझ्या घरी जाण्याबाबत असा त्यांचा एक फॉर्म आपण त्यांच्या मुद्द्यानुसार तयार केला आहे. तर या ठिकाणी त्यांचं सही शिक्का किंवा त्यांचं अंगठा आणि सही या ठिकाणी घेऊया. अंगठा येते सही ती. तर सही या ठिकाणी करा. दोन्हीची मदत. दोन्हीच्या मदत. तर जी काही मित्रांनो आश्रम सोडण्यासाठी जी प्रोसेस असते ते प्रोसेस करून घ्यावं लागते. कारण उद्या काय जबाबदारीचं काम आहे, माणसाची जबाबदारी आहे. स्वतःच्या जबाबदारीवर चाललो आहे हे सगळे मुद्दे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. स्वतःच्याच जबाबदारीवर चाललो आहे असे पूर्ण मुद्दे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मित्रांनो. करा इथं. तर अशा प्रकारे फॉर्म या ठिकाणी त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि स्वमर्जीने ते त्यांची फाईल आहे. आल्यानंतर तयार केलेली फाईल आहे, त्यांचं नाव आहे आणि जे काय ॲडमिशनचे त्यांचे सुरुवातीचे आता हे आत्ताचं अर्ज, त्याच्यानंतर हे ॲडमिशन फॉर्म असेल किंवा त्यांच्या ज्यांनी सोडले त्यांचा फोटो आणि ज्यांच्या मार्फत आले त्यांच्या सर्वांचं आधार कार्ड. तर त्यांना ज्यांनी सोडले त्यांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. हा एक व्यक्ती आला होता, हे एक आले होते आणि हे एक आले होते. हे तिघं त्यांना सोडण्यासाठी आले होते आणि या तिघांचे पण आधार कार्ड आपल्याकडे आहेत. तर अशा प्रकारे प्रोसेस पूर्ण झालेली आहे
तर तुमचं काय सामान काढा ते काढू आणि तुमचं ॲडमिशन तर कॅन्सल झालेलं आहे आता. तर तुमचे जे सामान आहे ते काढू आणि तोवर ठेवूया इथं. रामकृष्ण. ती बेड अलीकडे घ्या. ती बेड अलीकडे घ्या. मध्ये झाला बेड हे साईडला घ्या पहिले. हा हे घ्या अलीकडं. इथं राहू दे ही बेड. त्या अगोदर घ्या साईडला. त्याच्यावर घेऊन येतं काढता येते का? उंच लागतंय ती काढावं लागतंय समोरचं. ते काढावं लागतंय ती. तर ही पंखा त्यांनी आणलेला आहे. पंखा त्यांना घेऊन जायचं आहे. डेअरी आ जाए इधर पाय फटाफट. लय सामान आहे तिथं. राहू दे आता नट बोल्ट सोड त्याची. तसे करू खाली घे वायर घे. वायर खाली घे. ते सोडू नट बोल. तर त्यांचं फॅन काढायचं काम चालू आहे मित्रांनो. त्यांचा स्वतःचा फॅन आहे. फॅन काढून आपण देत आहोत. नाही झालं 2 मिनटं. चला दे ती खाली. हे खाली आता. ओके चला ती वर ठेवा आणि त्यांचं ते खाली घ्या बाहेर. चला. तर मित्रांनो तो वर लावला गेलेला फॅन हा त्यांचा स्वतःचा होता. त्यामुळे त्यांनी ते काढायला लावला कारण त्यांना ते घेऊन जायचं आहे. ते फॅन ते घेऊन जाते. त्यांनी जेवढं काय सामान आणले म्हणजे त्यांचं जे सामान आहे ते या ठिकाणं घेऊन चाललेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी फॅन बसवला होता. ते फॅन आता आपण काढलेला आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. अजून भरपूर असा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. खाली पंखा आहे. खाली पंखा आहे. खाली बघा. चला चला घ्या. धीरे 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 ठेव एक बाजूला साईडला घ्या. एक बाजूला ठेवायचं साईडला. इकडे साईडला. हा बस 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 ठीक आहे. पंखा बी ठेवून टाक त्याच्यावर. पेटी वगैरे काय आहे बघ त्यांची. तर त्यांचं ते पाण्याचा जार मोकळा कर. एक मिनिट. हे पाण्याचा जार त्यांचा जार नाही आहे तुम्हाला. राहू दे म्हणते जार. झालं एवढं सामान. अजून काय सामान आहे? पेटी आहे काय? झाली सामान. हा गाडीवाला आलं. गाडीवाल्याला सोपं पडेल ठेवायला. ओके झालं सामान. ठीक आहे. बघा तुमच्या तर माणसं किती येणार आहेत? बरं ठीक आहे. काय अडचण नाही. तर मी येतो असं. तर मित्रांनो त्यांचा फॅन असेल, पलंग असेल, जी काही पेटी असेल किंवा त्यांचे जे कपडे वगैरे आहेत गाडी येईल या ठिकाणी आणून ठेवलं आहे. त्यांचे आता अर्ध्या पाऊण तासात त्यांना घेण्यासाठी त्यांची मंडळी येणार आहेत. तर आता त्यांचे जे काही मित्रमंडळी गावकरी त्यांना घ्यायला येणार आहेत.
बाकीचा व्हिडिओ त्यांनी आल्यावर तुम्हाला आता मी दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्यांना घेण्यासाठी गाडी आली. काय एवढं मागं पुढं करायचं का ना, सामान थोडं जाईल. बाद झालं सामान थोडं आहे. हे लावा चला पटापट चला. गाडी पंढरपूरचीच आहे काय? तिकडचं भाडं आहे काय तुम्हाला? बरं ठीक आहे. आता मी तर म्हणलं गावाकडनं यायला लागली ती. आता फोन केला, आता कुठली गाडी मला माहित नव्हती. गावाकडनं कोण यायला लागलं म्हणलं ना तुम्ही? गावानं पाहुण्याला फोन केला तर ते म्हणे तुम्हाला काय आहे, सामान काय आहे? पलंग आणि बॅग आहे. मला वाटलं तर गावाकडनं कोण यायला लागले. तुम्ही म्हणला ना गावाकडनं माणसं यायला लागली ती. एक जण वर जावा. हो काम सोडलं. काम सोडलं. का सोडलं? का सोडलं ह्याचं उत्तर मला द्यायचं आणि लगेच चिटणी हालायचं. का सोडलं? आता पावसाळ्यात दिवस आलेले, तुम्ही बोलले ना पाऊस यंदा असू दे ना, पण का सोडलं त्याला कारण आहे का नाही? काय कारण नाही. काय का सोडलं? आता काय शेतीचे काम आलेले आहेत. मग शेती हितनी मागं होती का नव्हती? होती शेती, पण आता शेतीचे कामं नव्हते ना आतापर्यंत. आता शेतीचे काम आले ना, नांगरायचं उन्हाळा आहे आता. अरे पण हितनी मागं शेती होती का? होती ना, मग कोण करत होतं? एक दुसरे पाहत होते. सासरा करत होता सासरा. मी तुला मामा बोललो. अहो त्यांचा सासरा शेती करत होता. मामा हे चुकीचे आहे आणि हे तुला एक दिवस का होणार पण माझं ध्यान होईल. बरोबर. हा ओके. हे देणार तू. कोण एकट्याला सर्वांना भेटून सोळा नाही पाहिजे होतं. अजून तुझे करण्यासाठी पोरगा आहे. ते पुढं साईडला गाडी. साईडला घ्यायची तर पुढं आणि गाडी यायला नको कोणाची. चला भावांनो, सोळा नाही पाहिजे होतं. आपल्याला सोपं नाही. म्हणजे मग बोलतो. चला. सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी. भावांनो, कशाला उठ गेला काय करायचे? दसरे चालले कोळपे ना. इकडे आता काय नाही गाणी मस्त हा. दिवस भाऊसन गाणे म्हणायचे, म्हटलं सांगायचं गाणी शिका. हा? म्हणायचं गाणी शिका मला चांगल्या. आणि बंबईत डुकरवाली. हो. रामपाल. चला रामपाल. ए, रामपाल. रामपाल बाहर किधर देख रहा तुमच्या लक्ष दे. है? पांडुरंगा मम्मी खोज केला हो. वा चला. तर मित्रांनो सर्वांना भेटून झालेला आहे आणि आता ते त्यांची गाडी आलेली आहे. चालले ते बोला. 2 मिनिटं ते टाळ्याला या. हा द्यायची नाही मी कोणच्या म्हणलो? आपलं कोल्हापुराची पकडी द्यायची का? त्यांनी आपल्याला द्यायची का आपण त्यांना द्यायची? कुठल्या शाळेत होता? मागच्या बोळात जात होता का शाळेत? मामा तू माझ्याशी नीट बोलला नाही. असं काय करतात. नाही चला रामकृष्ण. रामकृष्ण हरी. काय झोपी चुकी त्यांचं असं खायचं नाही आपण. करा. आपण तुला आनंदाने आलो, आनंदाने जाणार आहे. धन्यवाद. हे तर अजून नाही, विसरलाय. पण मी बाकी विसरणार नाही. कोंड्याला का लयच पेटलाय आज. डोळ्यावर टिपकं आलं तर मी धरतीचं बोट घेतल्याशिवाय राहणार नाही. हा. अवघड झालं. कोंड्या आज लय पेटले. आलो का तो खोटं बोलतो? या इकडे. तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गाडी पण दाखवतो आपल्या हातासारखं. अजिबात नाही आपल्या तर या ठिकाणी आपली गाडी आहे आणि गाडीमध्ये
विठू रुक्माईची मूर्ती सुद्धा अशी आहे. ही आपली गाडी आता सारखं दाखवत तुम्हाला, दुसले नाही लय दिवस झालं. आणि हे मागं आपलं असं संस्थेचं वगैरे नाव आहे. गाडी इथं पार्किंग केली. तर कोळपे नाना चालले आहेत, त्यांच्या गाडीचे नंबर हे ह्या गाडीमध्ये ते चाललेत. त्यांचं सामान असं या ठिकाणी ठेवलेलं आहे सगळं. पंखा असेल, पेटी असेल, त्यांचे कपडे, बेड जे काय त्यांचं आहे ते या ठिकाणी ठेवले. आणि हे गाडी अशा प्रकारे कुठे जाणार गाडी आता बरोबर आंबडला. बरोबर ठीक आहे चालतं. मामा हॅलो नवीन काय करू नका बर धन्यवाद. बर का. होय हा त्यांना सांगा भांडणं कोणासंग करायची नाही. बोकांडी बसून बांधणे खेळायची. बोकांडी बसायचं असलं तर आता माझे बोकांडी बसा आणि चला. काय मामा कामात वापरतो का अडचण नाही. नाही आनंदाची गोष्ट आहे बघा. आता किती असेल पण तुम्हाला नाही, सांगितलं कामासाठी वापरू काय अडचण नाही. काय काय असेल ते कशाला लावा. तर मित्रांनो लावा, सिमेंटला लावा. कोळपे नाना मला ज्यावेळेस- जाहीर नाही ना करायचं. ना मी जाहीर करणार नाही, आहे. जाहीर कशाला कोळपे नाना ज्यावेळेस आश्रम मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी कशाला करता? जाहीर करणं नाही, महत्त्वाचं नको. नाही. ही देणगी असते. नाही ऐका की ज्यावेळेस त्या आश्रम मध्ये आले होते त्यांनी 14,000 रुपये माझ्याकडे ठेवायला दिले होते. कमी जास्त लागल्यावर मला द्या असं ते म्हणले होते. तर जाता खापे ते म्हणतात की जे 14,000 त्यांनी मला ठेवायला दिले होते ते नवीन आश्रमच्या कामासाठी वापरा. 14,000ची मदत कोळपे नानाने दाताक्षणी आपल्याला दिलेली आहे. त्यांचं आभार व धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचा निरोप या ठिकाणी नक्कीच घेऊया. भाऊ बहिणींनो एक सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी. देणगी दिली म्हणजे हे महत्वाचं नाही, कारण हे नावाचं डिक्लेअर त्यांनी वारंवार द्यायला म्हणतो. सकाळपासून आलो आमचे 14,000 म्हणजे आमच्यासाठी खूप लहान अमाऊंट नाही. 1 रुपया ते जर मागतात 14,000 लय मोठी अमाऊंट आमच्यासाठी, त्यामुळे जाहीर करणं खूप गरजेचं आहे. अजून मी तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादाने ज्या टायमाला स्वतःचा आश्रम होईल त्या टायमाला फोन करा. काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी मी पाठवणार, कारण हे सर्व आनंदाचा हे काही स्वतःसाठी नाही, चालतं हे सर्वांना माहिती. कोंडे कसं का रडायला लागले? कोंडे रडायला लागले, अवघड झाला अभंग म्हणजे जरा मग अभंग कमी शिवाय जास्त असते ती. हा एक मिनिट एक मिनिट. एक जाता खेपी एक भावा बहिणीची एक कमी डालती तेवढं राहिलेले. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. ओ वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. रामकृष्ण हरी. माऊली तुमची कमेंट होती ती कमेंट जाता पूर्ण केली. चला धन्यवाद. अष्टमीला बी या. अष्टमीला या, बाजार भरून द्या खोपडे बायला. तू पुढचा शेंड हाण्यात जाऊ नको. हात शेंबल इकुलता या काय बापाला किडनी द्या नाही तर आम्हाला चालतंय. ड्रायव्हर साहेब काय तर खात आहेत ओके मध्ये. मित्रांनो ते गाणं आहे घ्या, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुम्ही आमचा राम राम घ्या, आमचा राम राम नाही तुम्ही. बर आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घेवा, आमचा राम राम घेवा, आम्ही जातो आमुच्या गावा. राम ओके चला रामकृष्ण हरी. जावा सावकाश पोचल्यावर फोन करा. तर मित्रांनो तुमची गाडी या ठिकाणी चाललेली आहे. काय करणार मी तरी सांग म्हणतो. त्यांना वाटतं की मला हे बोलत रडतो काय कोण काय झालं काय झालं काय वाट वाटते आणि काय व्हायचे कसं दोन्हीपैकी एकच. काय वाटते हा काय वाटते वाईट काय वाटतंय काय झालं? काय वाटायचे नेहमीच व्यवहारात चालतो तेच वाटणार. जाऊ दे घ्या मिटून हा मिटून घ्या. मिटून घेणारच. आता आता काय राहिले मिटवायचे. तर
कोंडेचं मन हे हळवं आहे. आश्रममध्ये कोण येत असेल जात असेल किंवा परिचयाचा माणूस जात असेल ते रडतात. तर मित्रांनो, कोळपे नाना यांनी आज दिनांक 8/4/2026 रोजी आपलं अनाथ आश्रम सोडलेला आहे. लिगली डॉक्युमेंटची पूर्तता करत त्यांनी आश्रम सोडलेला आहे आणि ते त्यांच्या गावी गेलेले आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला माझ्या घरी जायचं आहे आणि माझा आपसातला विषय या ठिकाणी मिटलेला आहे. तर त्यांचा आपसातला विषय काय मिटलेला आहे, त्यांनी लेखी अर्ज आपल्याला काय दिलेला आहे ते लेखी अर्ज मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर लेखी अर्जमध्ये काय आहे काय नाही, त्यांनी जे मुद्दे सांगितले होते त्या मुद्द्यावरती आपण ते एक लेखी अर्ज त्या ठिकाणी बनवलं होतं आणि त्यांनी आश्रम सोडून जात असताना ते लेखी अर्ज माझ्यापाशी आहे. ते तुम्हाला मी एकदा वाचून दाखवतो. कॅमेरा थोडा हल्ला बरं का, सॉरी. तर ते लेखी अर्ज मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय. तर त्यांचा हा या ठिकाणी लेखी अर्ज आहे. तर तुम्हाला मी अगोदर ते वाचून दाखवतो मित्रांनो. तर लेखी अर्जामध्ये काय काय आहे ते. तर मित्रांनो, त्यांचा हा लेखी अर्ज दिनांक टाकलेले आहे. बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत गादेगाव अनाथ आश्रम. अर्जदार भाऊसाहेब कोळपे, भाऊसाहेब लक्ष्मण कोळपे. विषय मला माझ्या घरी जाण्याबद्दल. महोदय, वरील विषयात अनुसरून विनंती अर्ज करतो की काही महिन्यापूर्वी म्हणजेच 26/9/2025 रोजी आपल्या आश्रमात राहण्याकरिता विनंती अर्ज केला होता. तुम्ही त्यावेळेस माझ्या अर्जाला मान ठेवून मला या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. त्यावेळेस मी माझ्या घरातील माझ्या मुलांसोबत व माझ्या बायकोसोबत होणाऱ्या तक्रारीमुळे रागाच्या भरात टेन्शनमध्ये घर सोडलं होतं. कारण माझ्या मुलाने मला न सांगता त्याच्या आईला सोबत घेऊन तिची जमीन विकली होती. या टेन्शनमध्ये घरी भांडणं होत झाले आणि रागाच्या भरात घर सोडलं. आता माझं राग शांत झाला असून व घरातील भांडणंही मिटले आहेत आणि मुलाचाही मला सतत फोन येतो आणि तो या सर्व गोष्टीबद्दल मला माफी मागत आहे. मुलाची साक्षी दिली आहे, मुलानं साक्षी दिली आहे. इथून पुढं चूक करणार नाही, तुम्ही माघारी या. तर मी आता माझ्या मुलाच्या शब्दाला मान ठेवून पुन्हा माझ्या राहत्या घरी जायला विचार केला आहे. तरी दिनांक 8/4/2026 रोजी मी गावाकडं गाडी बोलवली आहे. तरी गाडी 9-10 वाजेपर्यंत पंढरपूर अनाथाश्रम गादेगाव येथे मध्ये येईल. त्या ठिकाणी येईल. विनंती अर्ज करून मी आश्रम सोडून जात आहे हे तुम्हाला या अर्जामार्फत सांगत आहे. दिनांक 8/4/2026 माझ्या राहत्या घरी जात आहे आणि तेव्हापासून माझी सर्वत्र जबाबदारी ही माझीच आहे. पंढरपूर अनाथाश्रम कर्मचारी वर्ग, संस्थापक अध्यक्ष व संस्थेचे काही संबंध नाही आणि एवढ्या दिवस मला या ठिकाणी ठेवून घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद. आपला विश्वासू. त्याच्या सही शिक्का आणि जे काही या ठिकाणी नोंद केलेलं आहे मित्रांनो. तर आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. वाजलेत 11:30. तर कोळपे नाना घरी गेलेले आहेत. तर आजपासून कोळपे नाना आश्रममधनं गेलेले आहेत. आता आश्रममध्ये ते नाही आहेत. तर त्यांच्यासोबत जे काही बरेच दिवस राहिले झाल्या गेलेल्या गोष्टीवर मला पुन्हा चर्चा करायची नाही. गोडीनं आले, गोडीनं गेले, एवढंच या माध्यमाने सांगेल. आधीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावर चर्चा करण्यात किंवा बोलण्यात अर्थ नाही. प्रेमापोटी आले आणि प्रेमापोटी गेले याच्यामध्ये खूप सारं समाधान आहे. तर धन्यवाद. असंच सहकार्य सोबत राहतो मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. त्यांचा सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी.